कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। डोंबिवली मानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेहगडंबरीतील पुतळ्याचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते होत आहे। तर दामिनी पथकाला 16 दुचाकींचं वाटप होणार आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात चक्क न्यायाधीशांच्याच घरात चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15 तोळे सोनं आणि रोकड लंपास केली। बार्शी तालुक्यातील पाथरी या गावात राहणारं गायकवाड कुटुंब देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेलं होतं। यावेळी चोरटे घरात शिरले, त्यांनी 15 तोळे सोनं आणि रोख रक्कम असा 12,23,000चा मुद्देमाल लंपास केलाय। भारत बांगलादेश सीमेवर बीएसएफनं सोनं तस्करीचा पर्दाफाश केला। सीमेवरून 1,11,00,000चं सोनं जप्त केलं। बीएसएफ जवानांनी पश्चिम बंगालच्या हाकिमपूरमध्ये ही मोठी कारवाई केली। यामुळे बांगलादेशातून सोनं तस्करी होत असल्याचं स्पष्ट झालंय। जम्मू काश्मीरमधील राज्य तपास यंत्रणा अर्थात एसआयएनं मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकलेत। दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचं एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं। जगभरात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। याचं कौतुक शिंदेंनी केलं। भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। यूट्यूबवर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तिच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे। ज्योती मल्होत्रा यांच्याकडनं काही महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। नागपूरच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनता दरबार घेतला। मुख्यमंत्र्यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण केलं। यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या। राऊतांच्या पुस्तकावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी जोरदार टीका केली आहे। त्या परभणी दौऱ्यादरम्यान बोलत होत्या। दरम्यान टीआरपीसाठी मी कसा सर्वश्रेष्ठ नेता आहे हे दाखवण्याची राऊतांची धडपड असल्याचं नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय। पश्चिम रेल्वेकडनं मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज उभारण्याची तयारी करण्यात आली आहे। यानुसार रेल्वे स्थानकात 2.71 कोटी रुपयातून 1,712 चौरस फूट जागा विकसित केली जाणार आहे। त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा रेल्वे स्थानकात मिळणार आहेत। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे। रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा ब्लॉक असेल। पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते। यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। ज्या मार्गावर पाणी साचतं त्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार असून 31 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक पूर्ववत ठिकाणी सुरू झालंय। बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी हे बसस्थानक कौठामधील मैदानावर स्थलांतरित केलं होतं। मात्र आता रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं बस स्थानक पूर्ववत ठिकाणी सुरू झालंय। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे। जत तालुक्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं MH59 हा नंबर दिलाय। जत तालुक्यातल्या वाहनांसाठी आता विशेष नंबर मिळाल्यामुळे जत तालुका विकासातही क्रमांक मिळवणार का याची उत्सुकता आहे। इंदापूर तालुक्यात भरदिवसा एका अधिकाऱ्याकडनं पैसे लुटलेत। सराटी ते खोरोची या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अधिकाऱ्याला अडवून 58,000ची रोकड लंपास केली। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। गोंदियात 3 मुलांनी उन्हात ठेवलेली 30 किलो तुरीची डाळ लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील घरफोडीतून 6 कोटींचा ऐवज लंपास करणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी 50 पोलिसांचं पथक काम करत आहे। आता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून घराच्या केअरटेकरची दिवसातून 3 वेळा चौकशी करण्यात आली आहे।
येवला बसस्थानकावर बसमध्ये प्रवासी चढत असताना चोरट्यांनी संधी साधत 4 प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरलेत। यावेळी प्रवाशांनी गोंधळ केल्यामुळे बस थेट पोलीस स्टेशनमध्ये आणली। पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली, मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही। वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं। या नुकसानीची केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दखल घेतली। पावसाच्या पाण्यात वाहून जाणारा भुईमूग वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गौरव पवार या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि भरपाईचं आश्वासन दिलंय। मुंबईत काल रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून आजही मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। संभाजीनगरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे 3000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना फटका बसलाय, त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105% पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन तयारीला लागलेलं आहे। येवला तालुक्यातील नगरसूल आणि अंदरसूलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। तालुक्यात सलग 4थ्या दिवशी देखील दमदार पाऊस झाला। पावसाचा पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। सोलापुरातील हत्तूर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र पावसानं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। सोलापुरात 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय। पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब आणि अनेक शेती पिकांचं मोठं नुकसान झालं, तर आतापर्यंत 14 गावातील 474 हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्याच्या शिरूरमधील जांबूतमध्ये एका झाडावर वीज कोसळली, त्यामुळे झाडाला आग लागल्यानं झाड जळून खाक झालं। या घटनेचं दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झालंय। अवकाळी पावसानं नाशिकच्या ग्रामीण भागात चांगलं झोडपलेलं आहे। निफाड तालुक्यातील पिंपळगाव इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। एका शेतकऱ्यानं द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पावसाचे दृश्य कैद झाले। बुलढाण्यातील सायखेड गावात वादळी वाऱ्यासह पावसानं हाहाकार माजवलाय। वादळी वाऱ्यामुळे आदिवासींची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। घरांवरचे पत्रे उडून नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत, त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी होतीये। बुलढाण्यातील धाड परिसरात मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आलाय। या पुरामुळे धाड धामणगावचा संपर्क तुटला, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय।